की आम्ही आधी घाटकोपरमध्ये यात्रा काढायचो. आता देवेंद्र भाऊंनी पूर्ण महाराष्ट्रातल्या गावागावातल्या लोकांना पूर्ण तीर्थयात्रा घडवण्याचं ठरवलंय. आमच्या डोक्यात असं आलं, की केदारनाथ, पालिताना, अजमेर, अयोध्या, काशी आणि एकविरा देवी आणि शिर्डी अशा वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन मी 15 वर्षापासून सगळ्यांना घडवतोय. देशातली मंदिरं माझ्या घाटकोपरच्या सगळ्यांनी पाहिली. पण विदेशात देखील मोदीजींच्या करिश्म्यामुळे मंदिर तयार झालं अबुधाबीला. मी असा विचार करतो, की जी बहीण मला राखी बांधते, लोकांच्या घरी भांडी घासते, नवऱ्याला मदत करते, त्या बहिणीनं कधी पासपोर्ट पण बनवण्याचा विचार नाही केला. विदेशात जाणं सोडून द्या. तो रिक्षा ड्रायव्हर जो एखादी म्हातारी आई दिसली तर तिला पैसे न घेता घरी सोडणारे पण दिलदार रिक्षा ड्रायव्हर आहेत. लोकांचे बूट पॉलिश करणारे आहेत. नवऱ्याला मदत व्हावी म्हणून रस्त्यावर भाजी विकणारी माझी बहीण आहे. यांनी कधी स्वप्न बघायचं विदेशात जायचं. तर भाऊ, या गणपतीमध्ये पहिल्यांदा एक असा प्रयोग करतोय, की माझ्या घाटकोपरमध्ये वेगवेगळे सेगमेंट जे आहेत, ज्यांनी कधी पासपोर्ट सुद्धा बनवला नाही, असे काही लोक आपण दुबईला घेऊन चाललोय आणि दुबईला घेऊन जातोय. अर्थात त्याची लॉटरी टाकू, जो नशिबान असेल त्याचा नंबर लागेल, त्याचा पासपोर्ट बनवला जाईल, तुमच्या हातून झेंडा दाखवला जाईल. तुम्हाला विनंती करू आम्ही. पण विदेशात जाऊन नरेंद्र मोदीजी काय व्यक्तिविशेष आहे, या देशाला मिळालेला किती मोठा ईश्वरीय शक्ती आहे, की ज्यांनी विदेशात देखील आपली मंदिरं बनवलीत आणि ती मंदिरं कशी आहेत ती बघायला या घाटकोपरच्या भूमीतला माणूस पहिल्यांदा जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने जाईल. आणि जाता आता एकच वाक्य सांगतो, मी आज जो काही उभा आहे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.